नमस्कार. एकजूट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी बाबा बेलापूरकर. आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भाकड गाईसह आणि विदेशी गोवंश गोऱ्यांसह मोर्चा काढला. मित्रांनो, मोर्चाचं कारण असं आहे की 2078 साली महाराष्ट्र शासनाने पशुसंवर्धन कायदा लागू केला. या अंतर्गत गोवंश हत्याबंदी करण्यात आली. कारण ग्रामीण भागामध्ये त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देशी गायींचं संवर्धन आणि उत्पादन होत होतं. या शेतकऱ्यांचा काहीच विरोध नव्हता. परंतु 1970 ते 1980 या काळामध्ये श्वेत क्रांतीने जोर धरला आणि बघता बघता श्वेत क्रांती यशस्वी झाली. या श्वेत क्रांती अंतर्गत सरकारने विदेशी जातीच्या गोवंश आणून त्याची उत्पत्ती केली आणि शेतकऱ्यांनी त्याला दुजोरा दिला. कारण दुग्ध व्यवसाय हा वाढीस लागावा आणि शेतकऱ्यांना 4 पैसे त्यांच्या पदरात पडावे हा त्यामागचा हेतू होता. बघता बघता हा व्यवसाय शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच अंगीकारला. परंतु लोकसंख्येची झपाट्याने वाढ झाल्यामुळं दूध हे पुरवण्याचं झालं. त्यामध्ये 30% दुधाची भेसळ आजही होत आहे आणि सरकारला याबद्दल 30% भेसळीचं वर कारवाई करण्याचे अपयश हे आलेलं आहे. आणि त्याचबरोबर 2015 साली पूर्णपणे गो हत्याबंदीचा कायदा हा पारित करण्यात आला. त्यामुळं भाकड गायींचा प्रश्न निर्माण झाला आणि विदेशी गोवंश जे गोरे असतात त्यांचाही प्रश्न निर्माण झाला. आज शेतकऱ्यांची परिस्थिती फार हालाकीची आहे. शेतकऱ्यांना शेती हा व्यवसाय परवडण्याचा झाला आहे, तरी पण शेतकरी हा जीव मुठीत धरून शेती हा व्यवसाय करीत आहे. सोडलं तर पळतं आणि धरलं तर चावतं अशी शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे. आणि याचबरोबर या कायद्याने शेतकऱ्यांची आर्थिक नाकेबंदी झालेली आहे. मित्रांनो, एक विदेशी गोरा चारा खाई होईपर्यंत 10,000 रुपये त्याला खर्च येतो आणि हा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही. म्हणून शेतकरी ग्रामीण भागामध्ये गोवंश जातीचे गोरे सोडून देतात आणि त्याची दुर्गंधी पसरून संपूर्ण वायू प्रदूषण ग्रामीण भागामध्ये निर्माण होऊन ग्रामीण भागातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न हा गंभीर बनला आहे. म्हणून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर या भाकड गायींची विल्हेवाट लावा, गोवंश गोऱ्यांची विल्हेवाट लावा म्हणून मोर्चा काढला. आणि आम्हाला यामध्ये 10,000 रुपये प्रति गोवंश गोराचं रुपये द्यावी शासनाने, असं त्यांनी मागणी केली. तसेच विदेशी गोवंश गोरे यातून वगळावी या कायद्यातून आणि भाकड गाईसुद्धा वगळावी असेही त्यांनी मागणी केली. सर्व प्रकारचे विविध संघटना शेतकऱ्यांच्या यात समावेश झाल्या होत्या आणि त्यांनी इशारा दिला, जर सरकारने आमचा मागण्यांचा गंभीरपणे विचार नाही केला तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारू.